श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज अनेक घरांमध्ये एकच शांत चिंता असते. मुलं मोठी झाली आहेत, शिक्षण झालंय, नोकरी आहे, पण लग्नाचा योग काही केल्या जुळून येत नाही. स्थळं येतात, बोलणी होतात, पण शेवटी काही तर अडतंच. आणि आई वडिलांच्या मनात न बोललेली काळजी घर करून बसते. अशा वेळी नाथसंप्रदाय आपल्याला एक साधा पण फार खोल उपाय सांगतो. धर्मनाथ बीजच्या दिवशी संकल्प. धर्मनाथ बीज हा दिवस फक्त व्रत उपवासाचा नाही, तर जीवनातील अडथळे दूर करण्याचा दिवस मानला जातो. नाथ परंपरेत असं म्हटलं जातं की या दिवशी मनापासून घेतलेला संकल्प हळूहळू मार्ग मोकळा करतो. मुलांची लग्न वेळेवर होत नसतील, वारंवार अडचणी येत असतील, तर धर्मनाथ बीजच्या दिवशी आई वडिलांनी किंवा स्वतः मुलामुलीने हा संकल्प करावा. त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ साधी वस्त्र परिधान करावीत. घरातल्या देवाऱ्यासमोर नाथांचे स्मरण करावं. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांची मनोमन आठवण घ्यावी. यानंतर शांतपणे बसून दोन्ही हात जोडून मनात संकल्प घ्यावा. हे नाथा, माझ्या मुलाच्या मुलीच्या आयुष्यातील लग्नास अडथळा ठरणारे सर्व दोष, अडचणी, विलंब तुमच्या कृपेने दूर करा. योग्य वेळेला योग्य व्यक्तीशी सुसंस्कृत आणि सुखवैवाहिक जीवन लाभू दे. हा संकल्प घेताना डोळ्यात पाणी आलं, मन हलकं झालं तर समजावं नाथांनी ऐकलं आहे. नाथ संप्रदाय सांगतो की संकल्प घेतल्यावर फक्त देवावर सोडून चालत नाही. आपली वागणूक, विचार, बोलणं शुद्ध ठेवणं फार गरजेचं असतं. या दिवशी शक्य असल्यास एखादं छोटंसं दान करा. गरजू व्यक्तीला अन्न द्या किंवा एखाद्या गरीब मुलाला थोडी मदत करा. कारण नाथांना पूजा कमी, सेवा जास्त प्रिय आहे. धर्मनाथ बीजच्या दिवशी तुम्ही 11 मुलांना जेवू घाला, असा संकल्प तुम्ही करा. धर्मनाथ बीजच्या दिवशी आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. मुलांच्या लग्नाबाबत ताण, राग, टोमणे टाळावेत. कारण नाथ परंपरेत असं म्हटलं जातं की कठोर शब्द योग आणखी दूर ढकलतात. हा संकल्प गुप्त ठेवावा. सगळ्यांना सांगू नये, दिखावा करू नये, कारण नाथ कृपा शांतपणे काम करते. असं मानलं जातं की धर्मनाथ बीजच्या संकल्पानंतर हळूहळू अडलेली बोलणी सुटू लागतात. योग्य स्थळ चालून येतं आणि वेळेवर लग्नाचा मार्ग खुला होतो. हा चमत्कार नाही, ही आहे श्रद्धा, संयम आणि संकल्पाची ताकद. नाथ उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. ज्याच्या मनात भाव आहे त्याची झोळी एक दिवस नक्कीच भरते. म्हणूनच जर तुमच्या मुलांची लग्न खूप दिवस रखडलेली आहेत तर या धर्मनाथ बीजला मनापासून संकल्प करा. नाथांच्या चरणी विश्वास ठेवा. योग येईल आणि घरात पुन्हा मंगलस्वर नक्की वाजतील. नाथांच्या चरणी नम्र वंदन.